छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 352वा राज्याभिषेक सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला आणि याच सर्व कार्यक्रमाला अनेक मान्यवर आहेत ते उपस्थित होते। त्यातच अनेक शिवभक्त देखील होते। त्यामध्येच आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते आणि त्यांनी देखील गडावरती उपस्थित राहून महाराजांना वंदन आहे ते केलेलं आहे, त्यांचं दर्शन देखील घेतलेलं आहे। सर, काय सांगाल, काय आज अनुभव घेतला 352वा शिवराज्याभिषेक सोहळा, परंतु शिवाजी महाराज 352 वर्षापूर्वीपासूनची जी प्रथा आहे त्यासोबतच त्यांचं शासन आहे ते आपण पाहत आलेलो आहे, त्यांची न्याय करण्याची पद्धत पाहत आलोय। आज काय वाटतं? प्रथमतः मी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। आम्ही नतमस्तक झालो सगळं कुटुंब। छत्रपती संभाजी महाराज राजे यांचं दर्शन घेतलं, आईसाहेबांचं दर्शन घेतलं, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जे शासन असायचं, जो तिथं न्याय केला जायचा, अन्यायाच्या विरोधात सहन केलं जात नव्हतं, महाराज त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यायचे। तसंच आत्ता जे आमच्याबद्दल घडलेलं आहे, आमच्या कुटुंबावर जे आघात झालेला आहे, तर आत्ताच्या शासनकर्ते जे आहेत, मुख्यमंत्री साहेब, आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांनी देखील याच पद्धतीने या क्रूरकर्मी लोकांना शिक्षा द्यावी, हेच या रायगडमधून मी सांगू इच्छितो। आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांची मुलगी देखील या ठिकाणी रायगडावरती उपस्थित होती। काय सांगशील, रायगडावरती आज नतमस्तक झालेले आहे, काय एक मागणं देखील मागितलेला आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांना देखील भेटलेली आहे। शिवाजी महाराजांचं एकूणच शासन आणि संपूर्ण कार्यपद्धती आपण अभ्यासलेली आहे, काय वाटतं आज? जसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता आणि तो पार पडल्यानंतर आम्ही महाराजांकडे एकच मागितलं की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि महाराजांच्या काळात जशी राजनीती होती किंवा जे नेतृत्व होतं तसंच या आत्ताच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये घडून माझ्या वडिलांचे ज्यांनी क्रूरपणे हत्या केली त्या प्रत्येकाला आणि त्यांना मदत करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। काय वाटतं, महाराज असते तर आज ही वेळ पाहायला मिळाली नसती, लवकरात लवकर जे शासन आहे ते लागलीच झालं असतं, काय वाटतं? नाही, पहिली गोष्ट जर महाराज असते तर असं कोणतं कृत्य घडलंच नसतं, तर न्याय देण्याचा वेळ आलीच नसती, कारण की कोणावर अन्याय झाला नसता आणि सर्वसामान्य लोक एकजीवानं जसं महाराजांच्या काळात नांदत होते तसं हा सुद्धा महाराष्ट्र आपण पुन्हा एकदा महाराजांच्या काळात जसा होता तसा नंतर बनवला पाहिजे। आपण पाहिलं सर, शेवटचा प्रश्न, या ठिकाणी आपण पाहिलं तर जे काही आपलं प्रकरण सुरू आहे, कोर्टात गेलेलं आहे, मकोक अंतर्गत या ठिकाणी चौकशी देखील सुरू आहे आणि या सर्व पद्धतीमध्ये पाहिलं तर आत्ताच्या शासनकर्त्यांकडे त्या अथॉरिटी आहेत का की जेणेकरून जे सर्व आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा देता येत असेल? जशी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिक्षा दिली जायची हत्तीच्या पायाखाली किंवा कडेलोट व्हायचा, त्या पद्धतीमध्ये आत्ताच्या सरकारमध्ये देखील अशा कठोर शिक्षा आहेत, काय वाटतं लवकरात लवकर कुठेतरी अशा? नाही, त्यांनी मनावर घेतलं तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात म्हणजे घेण्याची आमची मागणी आहे, ती मागणी ती पूर्ण करतील आणि मनावर घेतलं सगळ्यांनी तर तसं शासन करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि एक महाराष्ट्राला उदाहरण होऊ शकतं की इथं गुन्हा करणाऱ्याला सोडलं जात नाही, अपराध करणाऱ्याला सोडलं जात नाही आणि कठोरातली कठोर शिक्षा दिली जाते। ह्यांना पण एक उदाहरण देता येईल महाराष्ट्राला की इथं गुन्हेगाराला माफ केलं जात नाही। महाराजांची न्याय पद्धती कुठेतरी वापरली पाहिजे, काय वाटतं? 100% वापरली पाहिजे। जिथं अन्याय आहे तिथं एक शासनाने किंवा सर्व प्रशासनातील लोकांनी, अधिकाऱ्यांनी ती वापरली पाहिजे आणि पुढं एक उदाहरण ठेवलं पाहिजे जेणेकरून पुढं कुठेही अत्याचार किंवा गुन्हेगारी होणार नाही। काय मागणी कराल आज या ठिकाणी महाराजांच्या गडावरती आलेला आहात, आज गडाच्या पायथ्याशी काय मागणी? आज मी एकच मागणी केली की ही जी आमची लढाई आहे ती अर्ध्यापर्यंत आलेली आहे, ती लढाई लढण्याचं बळ आमच्या कुटुंबियाला द्यावं महाराजांनी आणि आज असा संकल्प केला आहे की जे महाराज होते, ज्या महाराजांनी आचार विचार सगळ्या गोष्टी ज्या घालून दिलेल्या सगळ्या मावळ्यांना, सगळ्या स्वराज्यातल्या लोकांना, तसं त्याच पद्धतीनं आम्ही यापुढेही आमचं कुटुंब राहील। आम्हाला या दुःखाच्या काळामध्ये सगळ्या लोकांनी, या स्वराज्यातील लोकांनी, महाराष्ट्रातील लोकांनी साथ दिली, तशीच साथ जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत द्यावी, हीच आमची माफक अपेक्षा आहे। धन्यवाद सर बोलल्याबद्दल। नक्कीच आपण पाहिलं तर आज शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा हा पार पडला, परंतु याच ठिकाणी आहेत जे शिवभक्तांना अजून पण आठवतं ते म्हणजे महाराजांची न्याय पद्धती आणि त्यामध्येच याच न्यायपद्धतीचा वापर आता देखील राज्यकर्त्यांनी करावा अशी मागणी आहे ती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे। त्यामुळे कधीपर्यंत न्याय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मिळतो हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। सतीश कदमसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, किल्ले, रायगड।